सद्गुरू संत श्री बाळूमामा वृद्धाश्रम उद्घाटन सोहळा 15 मार्च रोजी स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा समिती दिल्ली संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर यांच्या अध्यक्षतेखाली मालगाव तालुका मिरज जिल्हा सांगली येथे रुक्मिणी पांडुरंग घागरे यांच्या अध्यक्षतेखाली सद्गुरू संत श्री बाळूमामा वृद्धाश्रम उद्घाटन सोहळा दिनांक 15 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता संपन्न होणार आहे। तसेच आज जग 21व्या शतकाकडे वाटचाल करत असून आज प्रत्येक व्यक्तीने स्वतःला इतके गुरफटून घेतले आहे की त्याला त्याच्या म्हाताऱ्या आईवडिलांना सांभाळणे सुद्धा जड झाले आहे। त्यामुळे हीच बाब स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समिती दिल्ली संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर, उपाध्यक्ष दस्तगीर बागवान, सचिव विकास गायकवाड, रुक्मिणी घागरे यांच्या निदर्शनात आली। त्यामुळे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर, संस्थापक उपाध्यक्ष दस्तगीर बागवान, सचिव विकास गायकवाड, अध्यक्ष रुक्मिणी घागरे, शाखा उपाध्यक्ष सुरेश अण्णा पाटील अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात वृद्धाश्रम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला व त्याची सुरुवात मालगाव तालुका मिरज जिल्हा सांगली येथून सुरुवात करण्याचे ठरले असून दिनांक 15 मार्च 2026 रोजी सद्गुरू संत श्री बाळूमामा वृद्धाश्रम उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आले आहे। तरी सदर वृद्धाश्रम उद्घाटन सोहळ्यात उपस्थित राहण्याचे आवाहन स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समिती दिल्ली संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारदाळकर यांच्या वतीने करण्यात आले आहे। ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर दिल्ली समिती संचलित बाळूमामा वृद्धाश्रम मालगाव सुभाषनगर येथे गरजू वयोवृद्ध लोकांसाठी आश्रम सुरू करण्यात येणार आहे। या आश्रमाचं उद्घाटन 15 मार्च रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे। तर जे गरजू आहेत त्यांनी याचा अवश्य लाभ घ्यावा ही विनंती। जय बाळूमामा, नमस्कार। श्री स्वामी समर्थ। इथं साई कॉलनी सुभाषनगर या ठिकाणी आम्ही 15 तारखेला उद्घाटन होत आहे, उद्घाटन चालू करत आहे आणि या ठिकाणी मालगावचे सर्व मंडळ या ठिकाणी हजर आहेत, मालगाव गावचे, आणि सर्व एकत्र येऊन आम्ही हे एक चांगलं काम करणार आहे त्याची सगळ्यांनी नोंद घ्यावी। आणि इथं ज्यांना कोण सांभाळत नाही, आईवडील पोरं सांभाळत नाहीत, त्यांनी इथं आम्ही सांभाळायची जुळणी केलेली आहे, तरी इथं आम्हाला लाभ घ्यावा। धन्यवाद।